गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्रीचरण श्री गुरूंचे। जय जय रघुवीर समर्थ। नामस्मरण भरपूर झालेलं असल्यामुळे आता परत त्याच्यामध्ये वेळ न घेता आपण चिंतनाला सुरुवात करूया। सभागृहाचं अधिष्ठान असणारा पांडुरंग, आद्य शंकराचार्य, आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई या सर्वांना मनपूर्वक वंदन करते। आदरणीय अलकाताईलाही मनपूर्वक वंदन करते। उपस्थित असणाऱ्या सर्व नामधारकांनाही मनपूर्वक अभिवादन करते। नामसाधनेचे फळ असा विषय आत्ता माझ्यासमोर आहे। तत्पूर्वी कालच्या प्रवचनामधून काही सांगायचे राहिलेले मुद्दे आधी सुरुवातीला स्पष्ट करण्याचा प्रयत्न करते। काल आपण पाहत होतो की क्रमविकास, तर आपण पाहिलं की नामधारणा, नामध्यान आणि समाधी असा हा क्रमविकास आपल्याला हळूहळू करायचा असतो। तर आता धारणा म्हणजे काय आहे, तर नामाचे ठिकाणी चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न, याला धारणा असं म्हणतात। मग आता ध्यान म्हणजे काय आहे, तर ही धारणा करता करता जेव्हा अंतःकरणाची स्थिरता प्राप्त होते आणि अंतःकरणातल्या सर्व विचारांचा, सर्व वृत्तींचा प्रवाह एकसारखा आराध्य दैवताकडे वाहता राहतो, त्यावेळेला ध्यान जे काय आहे ते त्या ठिकाणी आपलं हळूहळू व्हायला लागतं। आणि समाधी म्हणजे काय आहे, तर नामधारक असणारा जीव, नंतर चित्त हे साधन, आणि ज्याच्या भेटीसाठी आपण ध्यान करण्याचा प्रयत्न करतो आहोत, असं जे आपल्यासमोर असणारं ध्येय म्हणजे आपलं आराध्य दैवत, याच्या ठिकाणी पूर्णपणे एकवटलेली अंतःकरण वृत्ती, आणि त्या ठिकाणी नंतर 3 प्रकाराने आपण वेगळे आहोत हाही भाव जिथं शिल्लक राहत नाही। नाम घेणारा, ज्याचं नाम घेतो तो, जो नाम देतो तो, हे सगळेजण एकच आहे हा भाव ज्या ठिकाणी पूर्णपणे प्रगट होतो अंतःकरणात, त्याला समाधी असं म्हणतात। धी म्हणजे बुद्धी आणि सम म्हणजे सर्वत्र समत्वानी व्यापलेल्या चैतन्याची आलेली किंवा झालेली त्या ठिकाणची ओळख, याला समाधी असं म्हटलेलं आहे। आणि ही समाधी जर आपल्याला साधावयाची असेल तर संजीवन नाम, या समाधीला संजीवनी देणारं काय असेल तर ते म्हणजे नाम आहे। आता या नामाची फळं काय आहेत ती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहेत। आता कुठलंही फळ ज्या वेळेला आपल्याला प्राप्त करून घ्यावयाचं असतं, त्यावेळेला ते फळ प्राप्त करण्यासाठी सुरुवातीला आधी काहीतरी आपल्याला करावं लागतं। आंबा खायचा आहे, तो स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडाचा खायचा आहे असा संकल्प झाल्यानंतर आपण आधी पहिल्यांदा काय करतो, तर आंब्याचं रोप लावतो, बीजारोपण करतो। आता ते बीजारोपण केल्यानंतर प्रत्यक्षात फळ हाती यायला किती वेळ लागतो हो? पण इकडे मात्र आम्हाला काय वाटतं, एका शिबिरात सगळं होऊन जावं, फळाचा विचार चाललेला आहे आपल्याला। तर आधीच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की फळ नक्की मिळणार आहे, कोणालाही ते मिळणार नाही असं होणारच नाही।
पण ते फळ प्राप्त होण्यासाठी काही कालावधी जो आहे तो नक्की लागतो आणि तेवढा वेळ जो आहे तो आपल्याला द्यावा लागणार आहे. म्हणून मला एकाच शिबिरात ते मिळेल असं नाही आणि ते मला मिळणारच नाही असं सुद्धा चित्तात आणू द्यायचं नाही. कारण आपलं चित्तच आपण साह्यभूत करून घेतलं तर या फळापर्यंत आपण पोचणार आहोत. फार छान एक विचार आपल्यासमोर आहे. आमच्याकडे अकोल्याला असताना त्या ठिकाणी अंगणामध्ये एक आंब्याचं झाड होतं. खूप भरपूर त्याला कैऱ्या वगैरे यायच्या. आधी सुरुवातीला मोहोर खूप दिसायचा. आता तो मोहोर पाहिल्यानंतर असं वाटायचं की किती आंबे यावर्षी आम्हाला मिळणार आहेत. पण नंतर वारं सुटायचं, त्यानंतर पाऊस यायचा अवकाळी, असं करता करता त्यातला कितीतरी मोहोर जो आहे तो गळून जायचा. त्याच्यानंतर त्या बाळ कैऱ्या त्या ठिकाणी दिसायला लागायच्या. आता त्या कैऱ्या पाहिल्यानंतरही असं वाटायचं की भरपूर या ठिकाणी आता आंबे मिळणार आहेत. म्हणजे मोहोर आलेल्या मोहरातून शिल्लक राहिलेल्या कैऱ्या, त्याच्यातून सुद्धा काही पक्षी ते खायचे, काही वाऱ्याने पडून जायचे, काही आम्हीच काहीतरी कच्च्या कैरीची चटणी करायला, लोणचं करायला त्यातल्या काढून घ्यायचं. म्हणजे अजूनही त्यातल्या कैऱ्या काय व्हायच्या, कमी होऊन जायच्या. मग राहिलेल्या कैऱ्या ज्या आहेत त्या आता कैऱ्यासारखं झाड, बदामासारखं झाड जर दारात असेल तर येणाऱ्या जाणाऱ्यांचं सुद्धा त्याच्यावर काय असतं तर लक्ष असतं. त्यामुळे त्या पद्धतीने त्या काही निघून जायच्या. मग शाख होईपर्यंत झाडाला टिकून राहणारी कैरी फारच कमी असायची. फळात रूपांतर होण्यासाठी त्या झाडाला टिकून राहावं लागतं. एक भाग लक्षात घ्यायचा की साधकांनी नेमकं काय करायचं आहे. मला हे फळ पाहिजे आहे ना, मग ते फळ मिळण्यासाठी मला त्या झाडाला टिकून राहावं लागणार आहे. आणि ते टिकल्यानंतर तिथं परत दुसरं काहीतरी होण्याच्या आधी ती शाख कोणीतरी जाणत्या माणसाने काढून आडीत घालावी लागते, तेव्हा तो आंबा आमच्या हातात मिळतो. मग इथपर्यंतची ती फळ मला पाहिजे असेल तर ह्या प्रक्रियेतून सगळ्यांनाच जावं लागतं. आणि ते या ठिकाणी आम्ही लक्षात घ्यायचं की इथं परमार्थामध्ये घाईघाईने, तातडीने 2 मिनिट मॅगी होऊ शकते, बाकी फळ हे मिळू शकत नाही. परमार्थामध्ये पी हळद हो गौरी असं ताबडतोब मला कितीही वाटत असलं तरी असं या ठिकाणी होणे शक्य नाही. मग आता ज्ञानेश्वर माऊलींना वगैरे लहानपणीच हे कसं प्राप्त झालं तर गेल्या जन्मीची साधना बरोबर होती त्यांच्या. आमची आता ती किती आहे किती नाही आम्हाला कोणालाच माहिती नाही. त्यामुळे इथे घाई करायची नाही, पण चिकाटीने तिथं टिकून राहण्याचा निर्णय जो आहे तो मात्र आम्ही नक्की करायचा आहे. आणि तो निर्णय केला की ह्या फळापर्यंत तुम्ही आम्ही नक्की पोहोचणार आहोत, असा आत्मविश्वासाने या शिबिरातून बाहेर पडायचं आहे. महत्त्वाचं काय आहे या ठिकाणी की हा आत्मविश्वास अंतःकरणात घेऊनच इथून आपल्याला बाहेर जायचं आहे. आता या नामाचं फळ काय आहे हे सांगताना परत एक मनोबोधातला श्लोक समोर आला, मनाच्या श्लोकाचा एक रामरक्षेतला श्लोक समोर आला, एक तुकाराम महाराजांचा अभंग समोर आला. आता काय सांगू मी, मोठा प्रश्न. या 3 पैकी मी तुमच्या समोर काय मांडणी करू, पण तिन्हीलाही थोडा थोडा स्पर्श करत आपण या ठिकाणी पुढे जाऊ. थोडं थोडं समजून घेतलं तरी उदाहरण संग्रह घरी आपल्याला सोडवता येतो. एक लक्षात ठेवायचं काय आहे की 2-3 उदाहरणं जे आहेत ते आपले सर, आपल्याला शिक्षिका जे आहेत ते शिक्षक आहेत सोडवून देतात, पण उदाहरण संग्रह जो आहे तो काय करायचा असतो, घरी जाऊन सोडवायचा असतो. आणि मला नक्की या ठिकाणी खात्री आहे की इथं जमलेले शिबिरार्थी जे आहेत ते होमवर्क करण्यामध्ये अत्यंत काय आहेत तर तत्पर आहेत. सगळेजण हे होमवर्क जे आहे ते पूर्ण करणारे आहेत. आता समर्थांचा एक मनाच्या श्लोकात मधला एक श्लोक आपल्यासमोर आहे. जयाचेनी नामे महादोष जाती, जयाचेनी नामे गती पाविजेती, जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. की रामाच्या किंवा नामाच्या अनुसंधानात राहिल्याने तुम्हाला आम्हाला काय फळ प्राप्त होतात ते इथं 3 पद्धतीने समर्थांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आता हे फळ प्राप्त होण्यासाठी अनुसंधान टिकवण्याची
शक्ती आणि युक्ती या दोन्हीही गोष्टी ज्या आहेत त्या नामधारकाला कमवाव्या लागतात. आता अनुसंधान कसं टिकवावं? माझ्या नातवांकडनं मी हे शिकलेली आहे की अनुसंधान कसं टिकवावं. दिवाळी दसऱ्याचे दिवस आले की मुलगीसुद्धा माझी माहेरी येते. ती माहेरी आली की नणंद भावजया मिळून काहीतरी खरेदीसाठी मुलांना आमच्याजवळ ठेवून बाहेर जातात. लहान लहान होते नातवंड, आमच्याजवळ ठेवून त्या दोघीजणी बाहेर जायच्या. आता माहिती आहे पुण्या मुंबईमध्ये जो बाहेर जातो खरेदी करायला त्याला किती वेळ लागतो. जाण्याचा वेळ, येण्याचा वेळ, खरेदीचा वेळ आणि खरेदी करून थकलेले असल्यामुळे जेवणाचा वेळ किंवा खाण्याचा वेळ, हे सगळं करून ते घरी येईपर्यंत नक्की 5-6 तास तर नक्की त्यांना लागायचे. आता तेवढ्या वेळापर्यंत हे नातवंड आमच्या दोघांजवळ खेळायचे, आम्ही दिलेलं खायचे प्यायचे, त्यांच्यासोबत आम्ही पण खेळायचो, त्यांच्यासोबत आम्हाला त्या ठिकाणी TV पाहावा लागायचा. ॲनिमल प्लॅनेट वगैरे असे प्रकार जे आहेत ते लहानपणी त्यांना आवडतात मुलांना, ते बघण्यासाठी आम्हाला तिथं बसावं लागायचं. हे सगळं ते आमच्या सोबतीने करत होते. पण दर 5-10 मिनिटांनी त्यांचा एक प्रश्न असायचा मला, आई कधी येणार? सगळं आमच्यासोबत करत होते पण दर 5-10 मिनिटांनी प्रश्न विचारायचे, आई कधी येणार? म्हणजे राहत होते आमच्याजवळ, खातपीत होते आमच्याकडून, खेळत होते आमच्याशी, पण चित्तामध्ये जे होतं ते आई जी आहे ती चित्तामध्ये होती. आणि असंच नाम आमच्या चित्तात राहिलं पाहिजे. मग आता व्यवहारातले कर्तव्य कर्म करत असताना आणि आपल्यासमोर तसा अभंगच आहे, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. आणि डॉक्टर काका म्हणतात या अभंगातला सुखे या शब्दाखाली अंडरलाईन करा. सुखे करो काम, प्रपंचातलं काम सुखाने करा, आदळआपट करून नको, शांत चित्ताने करा. आता ते कर्तव्य आपल्या वाटेला आलेलं आहे, ते करायचंच आहे. मग ते करत असताना आदळआपट कशाला पाहिजे? अंतःकरणाला शांतीचा अनुभव पाहिजे. आणि वागताना मात्र आमचं आदळआपट असेल तर शांती कुठून मिळणार आहे? या सगळ्या गोष्टी छान समजून घ्यायच्या आणि नामानुसंधानामध्ये आमच्या जीवनातले व्यवहार करण्याची सवय आपण आपल्याला लावून घ्यायची. ही अशी सवय जर आपण लावून घेतली तर त्याचा एक परिणाम आपल्यासमोर किंवा एक फळ आपल्यासमोर ठेवलेलं आहे, जयाचे नामे महादोष जाती, की महादोष जातात. म्हणजे आम्ही खूप दोषी आहोत का? मनात येतो की नाही प्रश्न, की समर्थ असं म्हणतात जो नाम घेतो त्याच्या चित्तातले महादोष जातात. म्हणजे जो घेत नाही किंवा जोपर्यंत आम्ही ते घेत नव्हतो तोपर्यंत आम्ही खूप दोषी आहोत का? आता व्यवहारामध्ये असे दोष आम्ही काही केलेले नसते पण परमार्थामध्ये मात्र भरपूर होतात. नाम अपराधामध्ये आपण ते पाहिलेले आहेत की असे दोष. आता मुळातच मानवी बुद्धी जी आहे ती बुद्धी 4 दोषांनी युक्त असते. कारण जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, वासनेमुळे जन्म घ्यावा लागलेला असल्यामुळे त्या वासनेसोबतच दूषित झालेली बुद्धी घेऊनच आम्ही जन्माला आलेले असतो. आता ते 4 दोष कुठले आहेत आमच्यासमोर? तर भ्रम, कर्णापाटव, प्रमाद आणि विप्रलिप्सा असे 4 दोष मानवी बुद्धीचे सांगितलेले आहेत. ईश्वराच्या ठिकाणी तर हे दोष नसतातच, कारण तो शुद्ध सत्वगुणी आहे. संत जे आहेत ते अखंड ईश्वराच्या अनुसंधानात असल्यामुळे त्यांच्याही बुद्धीतले हे दोष केव्हाच निघून गेलेले असतात. म्हणजे त्यांची बुद्धीसुद्धा अत्यंत शुद्ध आणि स्वच्छ असते आणि म्हणून संतांच्या वाङ्मयाच्या माध्यमातून तो ईश्वर आमच्याशी बोलत असतो. दोष पूर्ण त्यांच्या चित्तातले गेलेले असतात. मग सामान्य माणसं जे आहेत त्यांच्या ठिकाणी मात्र बुद्धीला हे 4 दोष नक्की असतातच असतात. आता भ्रम 2-3 प्रवचनात आपला तो उल्लेख येऊन गेलेला आहे. आता भ्रम म्हणजे नेमकं काय? तर सत्य पदार्थाची ओळख नसणे आणि त्याच्यावर जे दुसरं काही आम्हाला दिसतं ते मात्र आम्ही सत्य समजून बसणे, ह्याला भ्रम असं म्हणतात. जे जसं आहे तसं न दिसता त्याच्यावर काहीतरी विपरीत दिसणे ह्याला भ्रम असं म्हणतात. तर हा भ्रम तुमच्या आमच्या बुद्धीला नक्की आहे.
कशावरून नक्की आहे? आता संसार जो आहे तो सुखरूप आहे असं आम्हाला कितीही वाटत असलं तरी सदैव सुखरूपतेचा अनुभव तिथून आहे का? आणि यालाच अविद्येचा पगडा असं म्हणतात. अविद्येचं कार्य काय आहे? जे सत्य आहे ते असत्य आहे असं आम्हाला भासवत राहणं, जे असत्य आहे ते सत्य आहे असं आमच्या मनाला भासवत राहणं, हा अविद्येचा पगडा आहे. आणि त्याच्यामुळे आमची बुद्धी जी आहे ती भ्रमिष्ट झालेली असते. आणि त्याच्यावरून एक म्हण आपल्यासमोर पडलेली आहे, दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. हे अगदी सत्य आहे. परमार्थामध्ये सुद्धा हे अगदी सत्य आहे की दिसतं तसं नसतं म्हणूनच आम्ही सगळेजण फसतो आणि जे दुःखदायक आहे त्यालाच आम्ही सुखरूप समजून बसतो. जे सुखरूप आहे ते मात्र कधी हाताशी येणारच नाही, या गैरसमजुतीमध्ये आमचं आयुष्य जे आहे ते सगळं निघून जातं. म्हणून भ्रम नावाचा एक दोष तुमच्या आमच्या चित्ताला लागलेला आहे. आणि म्हणून कितीही संतांनी, कितीही ग्रंथांनी आणि आमच्या श्रीगुरूंनी तू आत्मा आहेस असं सांगितलेलं असलं तरी मला मात्र मी देह आहे हीच कल्पना घट्ट बसलेली मनामध्ये आहे. हा भ्रम आहे. जग नाशिवंत आहे, आभासिक आहे, मिथ्या आहे असं कितीही प्रवचनातून जरी आम्ही ऐकलं तरी जगत सत्यत्व भ्रांतीतून तुमची आमची सुटका होत नाही. हा पण एक भ्रम आहे. आणि कर्ता करविता परमेश्वर आहे हे सातत्याने तुमच्या आमच्या अनुभवाला येतं तरी सुद्धा माझा कर्तृत्वाचा अहंकार निघून जात नाही. अगदी कमी शब्दात समर्थ आपल्याला सांगतात, अवघ्यांचे अवघेच सजे तरी अवघेच होती राजे. जर सगळ्या गोष्टी माझ्या हातात असत्या तर प्रत्येक जणच पंतप्रधान झाला असतो. कोण कशाला दुसरं काही करत बसला असतं? माझं रूप सुंदर दिसणं किंवा मी सुंदरता घेऊनच जन्माला येणं हे माझ्या हातात असतं तर डॉक्टर काका गमतीने प्रवचनात म्हणायचे सगळेच माधुरी दीक्षित झाले असते. मग ते माझ्या हातात आहे का? तेही माझ्या हातात अजिबात नाही आहे. मग माझ्या हातात या गोष्टी नसून सुद्धा आता ज्या देहाला मी माझा 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 म्हणून कुरवाळते आहे त्या देहामध्ये कधी कुठले जंतू शिरकाव करतात, कधी कुठला अटॅक आमच्यावर करतात, तिसऱ्या स्टेजवर जाईपर्यंत तो कॅन्सर झालेला आम्हाला कळत नाही आणि तरी मी करता आहे म्हणतो. मी थोडा आपल्यावरूनच आपण विचार करून पाहावा की तरीही मी करता आहे म्हणतो. कोणालाही सर्दी खोकला या व्याधी आपल्याला व्हाव्यात असं वाटत नाही, पण झाल्याशिवाय राहतात का? मग मी करता कुठं आहे याची? नाहीच आहे ना. ते सगळं काहीतरी करणारा दुसराच कोणीतरी आहे. मग तरीसुद्धा मी स्वतःला करता समजून बसते. ह्याला भ्रम असं म्हणतात. दुसरं आपल्या समोर आहे प्रमाद. छान पद्धतीने सगळे आपल्याला सांगतात, विधिते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्मफळे. पण विधीने जे करा म्हणून सांगितलेलं आहे ते करण्याकडे अजिबात प्रवृत्ती नसणे आणि जे करू नका सांगितलेलं आहे तिकडं मात्र मनाची सारखी ओढ असणे, ह्याला प्रमाद असं म्हटलेलं आहे. म्हणजे अपराध करत जातो, प्रमाद करत राहतो, चुका करत राहतो. कारण काय आहे, अनंत जन्मीचे ते संस्कार आहेत. आणि दुसरं 10 लोक इकडं जाताना दिसत असताना आम्ही एकट्यानेच इकडं का जावं? आता ते 10 लोक चुकीच्या मार्गाने जातात पण 10 जण तिकडं दिसल्यामुळे मला पण तिकडं जावंसं वाटतं आणि माझ्या हातून या चुका होतात. मग विवेके दृढ धरावी वाट सत्याची. त्याच्यासाठी समर्थांनी सांगितलं की विवेकाने हे दृढ धरावं लागतं की जाऊ दे 100 लोक तिकडं जाऊ दे. डॉक्टर काका एक गमतीने नेहमी सांगतात इंग्रजीतल्या म्हणीचं की ते म्हणतात मेलेले मासे जे आहेत ते प्रवाहासोबत वाहत जातात आणि जिवंत मासा जो आहे तो मात्र कुठं प्रवास करतो तर मुळाकडे जायचा प्रयत्न करतो. मग आता आम्ही मेलेले मासे आहोत का जिवंत आहोत? होमवर्क परत आहे की परत इथं ठरवून टाकायचं की आम्ही नेमके काय आहोत ते आपलं आपण त्या ठिकाणी तपासायचं आहे. म्हणून प्रमाद नावाचा एक दोष असतोच असतो. तिसरं आपल्या समोर आहे करणा पाठव. म्हणजे मला हे जमणारच नाही असं वाटणं. करण म्हणजे इंद्रिय आणि अपाठव म्हणजे जमणार नाही असं वाटणं. आणि मग सातत्याने आपण म्हणतो ना सकारात्मक विचार करा, नकारात्मक विचार करू नका.
मग कर्णापाठव म्हणजे नकारात्मक विचारांनी एवढं अंतःकरण आमचं दडपून गेलेलं असतं की मला हे जमेल, मला हे करता येईल असं उभारीच येत नाही त्या ठिकाणी. आणि जमणार नाही, असाध्य ते साध्य करिता सायास. जे असाध्य आहे तेही साध्य करून घेण्याचं जर आम्ही ठरवलं, म्हणजे मनावर घेतलं, तर मनावर घेतल्यावर काय होत नाही हो. तिथं प्रयत्न जे आहे, सगळे संत प्रयत्नवादी आहेत, पण प्रयत्न कुठं आहे आणि प्रारब्ध कुठं आहे ह्याची जी सांगड घालायची असते ती आमची चुकलेली असते. पैसा मिळतो, लक्ष्मी मिळते, ती प्रारब्धानी. मान सन्मान मिळतात ते प्रारब्धानी. आणि 4 पुरुषार्थ सिद्ध होतात ते प्रयत्नाने. पण आम्ही उलट केलेलं आहे की नाही. प्रारब्धाने मिळणारी लक्ष्मी अजून मिळावी म्हणून मार्गशीर्ष महिना ठेवलेला आहे. मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीची उपासना चाललेली असते की नाही. जी प्रारब्धाने मिळणारी आहे तिच्यासाठी भरपूर प्रयत्न, आणि जे प्रयत्नाने सिद्ध होणारे पुरुषार्थ आहेत ते मात्र जमलं तर, त्याची कृपा झाली तर, त्याच्या मनात आलं तर, त्याने आम्हाला हाताशी धरलं तर, आम्ही आमचं बोट त्याला दिलं तर तो हाताशी धरेल ना. आम्हीच मुठी आवळून चालत बसलो तर तो बोट कसा धरणार आहे आमचं. तो तर कायमचा त्या ठिकाणी आम्हाला मदत करायला सदैव उभा आहे, पण आमचं लक्ष मात्र तिकडं अजिबात नाही. म्हणून कर्णापाठव दोष म्हणजे नकारात्मक चिंतन करण्याची सवय चित्ताची जी आहे परमार्थाच्या बाबतीतली, ती पूर्ण चित्तातून काढून टाकायची आणि सकारात्मक पद्धतीने चिंतन ह्या परमार्थात करण्याचा आम्ही प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर विप्रलिप्सा नावाचा एक चौथा आमच्या बुद्धीचा दोष दाखवलेला आहे. विप्रलिप्सा म्हणजे आपल्या मनाने शास्त्रग्रंथाचे अर्थ लावून त्याप्रमाणे घडी स्वतःच्या जीवनाची बसवून घेणे. आपल्या मनाने अर्थ लावणे. काका त्याच्यासाठी एक उदाहरण नेहमी देतात. तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च. या ठिकाणी आपण काय अर्थ घेतो. मला वाटेल तसं मी वागेल, वाटेल तसं भोगेल, पण त्याचा सगळा जमा खर्च पाहणारा म्हणजे योगक्षेम चालवणारा कोण असला पाहिजे. तो असला पाहिजे. असं आहे का त्याचा अर्थ त्या ठिकाणी. तो माझा योगक्षेम वाहतो म्हणजे नेमकं काय करतो आहे. तर कुठल्याही परिस्थितीत अशी मनापासून साधना करणारा नामधारक जर असेल तर कुठल्याही परिस्थितीत त्याच्या चित्तातून साधनेपासून त्याला यत्किंचितही वेगळं होऊ देत नाही. ही त्या भगवंताची कृपा आहे. प्रपंचामध्ये कितीतरी आघात होतात, कितीतरी वेगळे वेगळे प्रसंग येतात, पण तरी सुद्धा देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, हे त्या अभंगाचा खरा अर्थ जो आहे तो ह्या पद्धतीने घेतला पाहिजे. पण आम्ही तो कुठल्या पद्धतीने घेतो. जमा खर्च तुझ्या नावे, आम्हाला वाटेल तसं वागू, वाटेल तसं जीवन जगू, आणि तरी सुद्धा तू आमच्या मनासारखं करत राहा. ह्या पद्धतीचे काहीतरी चुकीचे अर्थ या सगळ्या गोष्टीचे लावायचे आणि मग त्याच पद्धतीने उपनिषदात सांगितलेलं आहे, वेदांतात सांगितलेलं आहे ना, सर्वम ब्रह्ममयम. मग सरबत पिलं काय आणि दारू पिली काय, दोन्ही ब्रह्मरूपच आहे. चुकीचे अर्थ काढतो त्यावेळेला या पद्धतीचे गोंधळ होऊन जातात. काका त्याच्यासाठी एक उदाहरण देतात की रामही ब्रह्मरूप आहे, सीताही ब्रह्मरूप आहे, रावणही ब्रह्मरूप आहे. म्हणून ब्रह्मरूप रावणाकडे ती सीता राहू दे असं रामाने केलंय का व्यवहारात. व्यवहारात असं केलं का. व्यावहारिक सत्तेत जे करायला पाहिजे ते करून स्वतःची पत्नी त्यांनी पूर्णपणे काय केलेली आहे, सोडवून आणलेली आहे. मग पारमार्थिक सत्तेत सगळे ब्रह्मरूप आहेत हे बरोबरच आहे, पण चुकीच्या पद्धतीने जर त्याचा अर्थ लावला, आणि असा अर्थ लावणारे आपल्याला माहिती आहे, आपल्या याच्यात एक धर्मामध्ये आहे की राजाला विष्णू समजावं. मिर्झा राजे जयसिंग, राजाला विष्णू समजले आणि कोणाला जाऊन मिळाले. किती गोंधळ झाला. मग राजकीय दृष्ट्या सुद्धा तीच शक्ती जर शिवाजीराजांना प्राप्त झाली असती त्यांची तर चित्र बदललं असतं की नाही. असे चुकीचे अर्थ लावायचे, ते समजून घ्यायचे नाही आणि वाटेल तसा व्यवहार केला तर तिथं आमचं भरपूर नुकसान होतं. मग हे जे बुद्धीतले 4 दोष आहेत ते भगवंताचं नाम घेता घेता त्या बुद्धीचं शुद्धीकरण होतं.
आणि ते दोष जे आहेत ते हळूहळू त्यातून निघून जातात. मग आता माझे गेलेले आहेत की नाही हे कोणी तपासायचं आहे? परमार्थात एक अवघड आहे. प्रपंचात बरेच स्थूल शरीरात बिघड झाला तर डॉक्टरकडे जाऊन तपासतात, ते सांगतील ते केलं की त्याच्यावर उपचार करता येतात. पण परमार्थ सगळं मनाशी निगडीत आहे, अंतःकरणाशी निगडीत आहे. त्यामुळे त्या अंतःकरणामध्ये काय गोंधळ चाललेला आहे, काय काय होतो आहे, काही बदल होतोय की नाही, विचारांमध्ये काही फरक पडतोय की नाही, हे कोणाला समजणार आहे? ज्याचं त्यालाच समजणार आहे. आणि म्हणून स्वतःच्या अंतःकरणावर जो लक्ष ठेवतो, सावध साक्षेपी दक्ष तयास तात्काळची मोक्ष. स्वतःच्या अंतःकरणावर सतत लक्ष ठेवणारा जो साधक आहे तो आपलं काय चुकतं आणि काय बरोबर आहे हे लक्षात घेऊन अवगुण त्यागिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती. ह्या पद्धतीने स्वतःकडे लक्ष ठेवून अवगुणांचा त्याग करतो आणि सद्गुणांचा संग्रह करतो, त्याला साधक असं म्हणतात. हे महादोष जे आहेत ते भगवंताचं नाम घेता घेता जातात. आता प्रदूषण खूप जर चित्तात वाढलेलं असेल तर प्रदूषणामुळे जसं स्थूल शरीरावर परिणाम होतात तसं विचारांचं प्रदूषण जर वाढलेलं असेल तर अंतःकरणामध्ये सुद्धा नको त्या गोष्टी तुम्हाला आम्हाला काय कराव्या लागतात? आधी नंतर व्याधी, दोन गोष्टी आपल्यासमोर आहेत. बाहेरच्या प्रदूषणाने व्याधी जडतात आणि आतल्या प्रदूषणाने आधी जडतात. आणि ह्या दोन्हीतून आम्हाला नामाच्या साह्याने आता काय करून घ्यायची आहे? तर सुटका करून घ्यायची आहे. पुढचं आपल्या समोर आहे, जयाचेनी नामे गती पावी जेती. आता कुठून कुणीकडे ह्या नामाच्या साह्याने आम्हाला गती मिळणार आहे? उपनिषदातलाच मंत्र आपल्या समोर आहे या ठिकाणी. त्यामध्ये आपल्या समोर आहे की असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतम गमय. कुठून कुठे गती? कुठलीही साधना करत असताना कुठून कुठे जायचं आहे आम्हाला? आता प्रत्यक्षात उठून कुठं जायचं नसतं इथं. ही जी आहे सगळी आंतरयात्रा आहे. बाहेरून यात्रा करण्याचा छंद खूप आहे आम्हाला, पण अंतरयात्रा जी करायची असते ती मात्र आमची या ठिकाणी कमी होते. मग अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधाराकडून उजेडाकडे, ह्या पद्धतीने तुम्हाला आम्हाला नाम घेता घेता असा बुद्धीमध्ये प्रकाश पडत गेला पाहिजे, म्हणजे कळत गेलं पाहिजे. बुद्धीतला प्रकाश म्हणजे काय? ट्यूबलाईट सारखा प्रकाश नाही. तो प्रकाश कसा आहे? तो बोधाचा प्रकाश. त्या बोधाचा म्हणजे कळत गेलं पाहिजे आतून की मी नाम घेता घेता मला नेमकं काय व्हायचं आहे. देह तादात्म्याकडून आत्मदशेकडे, काल एक विषय सांगितला तिने, जीवदशेकडून आत्मदशेकडे जाणं. तसं देह तादात्म्याकडून आत्मानुसंधानाकडे हळूहळू तुमच्या आम्हाला काय मिळाली पाहिजे? गती मिळाली पाहिजे. जड गोष्टीकडून चेतन गोष्टीकडे, अचेतनाकडून चेतनाकडे. पहा तुम्ही, अचेतन गोष्टीवर तुमचं आमचं किती प्रेम आहे हो. सचेतन जीवात्म्यापेक्षा सुद्धा एका सचेतनाने घेतलेली 4 व्हीलरवर त्याचं इतकं प्रेम असतं की तिला धक्का लागू नये म्हणून तो जपतो, पण गाडीत बसलेलीला जर धक्का लागला तर त्याला काही वाटत नाही शाब्दिक, कारण ती एकदम 5-10 लाखाची गाडी दिसते. पण लाख मोलाचं हे शरीर काही लक्षात येत नाही. चेतन असलेलं त्यांना शाब्दिक धक्के लागले तरी किती चालतात, पण ह्या गाडीला मात्र बाहेरून एकही धक्का लागायला नको. हे कशावरचं प्रेम आहे? अचेतन गोष्टीवरचं प्रेम आहे. आमची एक मैत्रीण होती, म्हणजे आपल्याच परिवारात असणारी, एक माझ्यापेक्षा वयाने भरपूर मोठी असणारी एक गृहिणी भगिनी होती आपली. इतकं घरावर प्रेम, इतकं घरावर प्रेम, आणि घर स्वच्छ ठेवण्याचा एवढा त्या भगिनींना नाद होता की असा टाइम टेबल लिहिलेला होता. ह्या दिवशी खिडक्या पुसायच्या, ह्या दिवशी डबे पुसायचे, ह्या दिवशी सगळे पडदे काढून धुवायचे. इतका स्वच्छतेचा नाद, खूपच स्वच्छतेचा नाद. एकुलती एक मुलगी होती, नातू पण एकच होता, आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत तो आल्यानंतर आता सोफ्यावर उड्या मारणं, भिंतीला टेकून बसणं,
दार जोरात लावणं, फ्रीज जोरात उघडणं, फ्रीज जोरात लावणं, हे त्या मुलांच्या खोड्यात चालतातच लहान असताना. आणि ह्या सगळ्या त्या मुलाचं चाललेलं असताना ह्या आजी इतक्या कटकट करायच्या त्याच्या मागे, इतक्या कटकट करायच्या की त्या आजी गेल्यानंतर तो आला सुद्धा नाही भेटायला, म्हणजे तिथं पाहायला, शेवटचं दर्शन घ्यायला. मग आता स्वच्छता अचेतन घराची, नातू आहे सचेतन, कोणावर जास्ती प्रेम पाहिजे होतं? आणि आम्ही कोणावर करतो प्रेम? असेच आपल्या परिवारातले एक साधक एकदा डॉक्टर काकांना त्यांच्या घरी गेले. तिथली स्वच्छता पाहून काकांनाही खूप आनंद वाटला की घर स्वच्छ ठेवलंय, हे सगळं स्वच्छ ठेवलंय. मग त्यांनी आपला एक किस्सा सांगितला काकांना की रात्री झोपताना चादरीवर एकही वळी असलेली मला आवडत नाही, इतकं मी ते छान अंथरून सगळं घालतो. काकांनी ऐकून घेतलं, छान छान म्हटले आणि नंतर म्हणे उद्यापासून रोज झोपताना त्याचा एक कोपरा चुरगळायचा. साधन सांगितलं त्यांना. कशासाठी? ही स्वच्छता बंधनात टाकणारी आहे. अतिस्वच्छतेपायी माणसं एकमेकांपासून दुरावतात. हो, आता माझ्यात शक्ती आहे म्हणून मी हे सगळं करेल, पण कधीतरी माझ्या हातापायातली शक्ती जाईल, त्यावेळेला दुसरा कोणीतरी माझी चादर टाकेल आणि ती चादर जर त्याच्या मर्जीप्रमाणे टाकता आली नाही तर तू माय सुरू झालं की नाही. कुठलीही गोष्ट अति नको. प्रपंचातल्या या आवडीनिवडी ज्या आहेत ना, याचा अर्थ घर अस्वच्छ ठेवावं असं अजिबात नाही, पण त्याला सुद्धा एक मूल्य आणि मर्यादा आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू, मुद्दा आपला चाललेला आहे, अचेतन गोष्टीपेक्षा सचेतन जीवात्म्यावर प्रेम करणारे कधीतरी केवल चेतनाच्या अनुभवापर्यंत पोचतात. पण सचेतन जीवात्मा जर अचेतन गोष्टीवरच प्रेम करत असेल तर मात्र केवल चेतनापर्यंत पोहोचणं अतिशय अवघड आहे. असतो मा सद्गमय, असत म्हणजे जड. मग असं ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण व्यवहारात आम्हाला वाटतही नाही हे काही चुकतंय म्हणून. आणि मग ह्याच्यातून सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत ते प्रपंचातले ह्याच्यातूनच सुरुवात झालेली असते. मग त्याच्यावर जास्ती लक्ष नाही द्यायचं. फोकस कशावर ठेवायचा? कुठल्याही परिस्थितीत मला अंतःकरणाला आनंदीच ठेवता आलं पाहिजे, ते बिघडता उपयोगाचं नाही. आता मी शक्ती आहे तोपर्यंत माझ्या हाताने मला आवडतात ते पदार्थ स्वतः करून खाईल, पण कधीतरी तरी माझ्यावर वेळ येते की नाही. मग वानप्रस्थ वृत्तीने जगायला शिकता आलं पाहिजे. काका शिकवतात आपल्याला की कधीतरी आमच्यावर वेळ येते की ज्या वेळेला आम्हाला भिक्षान्न खावं लागतं, म्हणजे दुसऱ्यांनी तयार केलेलं अन्न ते आम्हाला खावं लागणार आहे. मग आधीपासूनच जर जिभेच्या चवीढवी कमी केलेल्या असतील तर चिडचिड होईल का जेवताना? होणार नाही. पण हे आधीपासून लक्षात घेऊन पूर्वतयारीला सुरुवात केली पाहिजे. आणि अशी तयारी जर करता आली नाही, ऐसी दशा येईल पुढे, मग हे मन होईल वेडे, चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान. देहाची दशा, आर्थिक परिस्थिती, बाहेरची सामाजिक परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती ही कधीही एकसारखी राहणं शक्य नाही. पण कुठल्याही परिस्थितीत जर आत्मज्ञानासंबंधीचा विचार, नामसाधनेसारखं अत्यंत सुंदर साधन हे जर मला व्यवस्थित करता आलं तर मनस्थिती मात्र एकसारखी ठेवता येते. अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे. बुद्धी सम ठेवणे, कुठल्याही प्रसंगामध्ये समत्वाने ठेवणं, ह्याला साधना असं म्हणतात. आणि नामसाधनेने ते तुम्हाला आम्हाला नक्की साधता येतं. सुख मिळालं रामकृष्ण हरी, दुःखाचा प्रसंग आला रामकृष्ण हरी, असं सहजतेने करता येऊ शकतं. पण त्याच्यासाठी काय करावं लागतं? प्रॅक्टिस करावी लागते. जसं गायकांना रियाज करावा लागतो, खेळाडूंना सराव करावा लागतो, तसा साधकांना सुद्धा रोज साधनेचा वेळ थोडा तरी काढावा लागतो. आणि त्या पद्धतीने स्वतःच्या अंतःकरणाला हळूहळू समजूत घालून, बा मना बा सज्जना, हे दोष ठेवलेस तर काय होईल, सगळे दोष काढून टाकली तर तुला काय फळ मिळेल, ह्याचा जो विचार आहे तो तुम्हाला आम्हाला करता आला पाहिजे. स्वकर्तृत्वाकडून ईश्वर कर्तृत्वाकडे.
गतीचा विचार चाललेला आहे तुमचा आमचा, की नाम घेता घेता आम्हाला कुठून कुठं प्रवास करायचा आहे. म्हणजे विचारांचा प्रवास, आचारांचा प्रवास हा आमचा कसा झाला पाहिजे. आता नाम घेण्याच्या पूर्वी कर्ता करविता ईश्वर आहे हे मला कळत नव्हतं. आता संतांच्या संगतीत आल्यानंतर हे कळायला लागलेलं आहे. मग हळूहळू मी माझा तो विचार त्या ठिकाणी, म्हणजे संतांनी दिलेली दृष्टी, भावदृष्टी, विवेकदृष्टी यांचा विकास केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला परमार्थ व्यवस्थित दिसणार नाही. डोळ्यात काहीतरी विकार निर्माण होतो, पडळ निर्माण होतं, मोतीबिंदू निर्माण होतो, डॉक्टरांकडे जातो, ते सांगतात तेवढं काढून टाकावं लागेल. चुपचाप जातो आणि काढून टाकतो, त्यांनी दिलेला चष्मा डोळ्यावर घालतो आणि परत स्पष्टपणे सगळं पाहतो. हे जसं आहे तसं चित्ताची प्रसन्नता लाभण्यासाठी म्हणून संतांनी दिलेली दृष्टी डोळ्यावर चढून, म्हणजे जगाकडे पाहताना, जीवाकडे पाहताना त्या दृष्टीने जर पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला तर शुद्ध, स्वच्छ, निर्मळ असणारा जो परमात्मा आहे तो परमात्मा आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दृष्टी विकसित करण्याचं काम संत करतात, पण त्यांनी ती विकसित केल्यानंतर तुम्ही आम्ही त्याच दृष्टीने तिकडं पाहिलं पाहिजे. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीत जायचं म्हणजे देहाने देहाच्या मागे धावायचं नाही, तर त्यांच्या विचारांचं जे काय धन आहे, तुकाराम महाराज म्हणतात आम्हा घरी शब्दांचीच रत्ने, आणि अनुभवांचे शब्द हेच ते रत्न आहेत संतांचे. आणि ते जेवढे आतमध्ये आम्ही ठेवून घेतलेले उपयोगात आणू. डॉक्टर काका एक छान आपल्यासमोर इंग्रजी वाक्य ठेवतात नेहमी, नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट, फॉरगेट द सिस्टीम. आता शिबिरामध्ये नो द सिस्टीम खूप झालेली आहे, त्याच्यानंतर घरी गेल्यावर यूज द सिस्टीम करायची तर फळ मिळण्याची शक्यता आहे. आणि यूज द सिस्टीम नाही करता आली तर मात्र आम्हाला काय आहे. आणि अशी फजिती होते आपली. केदारनाथला म्हटलं ना आम्ही की डॉक्टर काकांसोबतच आम्ही गेलो होतो बद्रीनाथ केदारनाथ यात्रेला. त्यावेळेला आधी जे तिकडं कोणी जाऊन आले होते त्यांना सगळं विचारलेलं होतं काय लागतं काय नाही. अहो बर्फाचा पाऊस केव्हाही पडतो तिकडं, मग काय असू द्या, कॅनव्हासचे बूट असू द्या, काठी असू द्या, एखादं स्वेटर असू द्या, रेनकोट असू द्या, छत्री असू द्या, असं जे जे सांगितलं ते सगळं बरोबर घेतलं होतं. पण धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला, एवढं सगळं सामान घेऊन चढण्याची शक्ती नव्हती ना आपल्यामध्ये. मग त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाला ते सामान दिलं, त्याला म्हणलं बाबा तू पैसे घे, हे सामान घेऊन आमच्यासोबत तिथपर्यंत चल. आता त्यांना रोजची सवय आहे ते चढायची, आमच्या कितीतरी पुढे निघून गेले. आम्ही हळूहळू चाललेलो, बर्फाचा पाऊस आला, काठी बरोबर आहे, छत्री बरोबर आहे, रेनकोट बरोबर आहे, पण तो पुढे गेला आहे आणि आम्ही तिथल्या तिथंच आहोत. आता सगळं बरोबर आहे, तसं इकडं पण फजिती होत्या. वह्यांमध्ये सगळे नोट्स आहेत, ग्रंथघरामध्ये लायब्ररी भरलेली आहे, सगळं काही आम्ही ते जमवलेलं आहे, पण प्रत्यक्षात वापरण्यासाठी ते आपल्याजवळ असावं लागतं, ते मात्र आपल्याजवळ नाही. त्यावेळेला त्या निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थलत्याग होता, सवेची जाते. आणि असं का होतं याच्यासाठी सुद्धा काका फार छान पद्धतीने सांगतात. ते म्हणतात की प्रॅक्टिस करत असताना अनेक भगिनी त्यांचे लहान मुलं घेऊन माझ्याकडे यायच्या. कोणी म्हणायचं अहो याने काय चिंचोका गिळलेला आहे, कोणी म्हणायचं यांनी पेन्सिल नाकात घातलेली आहे, कुठे काय मुलांच्या खोड्या असतात. आता ते पोटात काय काय गिळलेलं आहे ते जर तसंच पोटात राहिलं तर त्याचं पोट फुगतं, दुखतं. हे सगळे ते होत असल्यामुळे मी त्यांना एकच उपाय सांगत होतो, म्हणे 1 चमचा घरी जाऊन एरंडेल तेल द्या. आता एरंडेल तेल दिलं की ते जे पोटात त्यांनी गिळलेलं आहे ते निसटून जातं. तसं आम्ही शिबिरं वगैरे सगळं करतो, पण प्रपंचाचं एरंडेल घेतो सगळं निसटून जातं. लगेच प्रपंचाचं एरंडेल घेतो 1 चमचाभर, इथून बाहेर पडता पडताच बघा तुम्ही इथलं काय लक्षात आहे, सुरू लगेच आपल्या प्रपंचाच्या गप्पा गोष्टी. आणि ते एरंडेल पिलं की इथं मिळालेलं सगळं जे आहे ते निसटून जातं. म्हणून नवद्वारांनी संयम्य,
ज्याला नामसाधना वरपर्यंत न्यायची आहे, सर्व द्वारांनी त्यांनी संयम केला पाहिजे. सगळे दारं बाहेरच्या गोष्टी आत येण्यासाठी बंद केल्या पाहिजेत आणि फक्त जे ऐकलेलं आहे त्याचं चिंतन जे आहे ते आतमधून चालू असलं पाहिजे. आता तिसरं चरण आपल्या समोर आहे, जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा. की भगवंताच्या नामाचा एक परिणाम किंवा फळ असं आहे की आपल्या ठिकाणी पुण्याचं जे खातं आहे, नरदेह प्राप्त होतं तेव्हा पाप पुण्य समान असतं. पण क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये पापाचं भांडवल वाढवायचं का पुण्याचं भांडवल वाढवायचं हे आपल्याच हातात आहे. मग आता आपण आपल्या या देहभूमीतून कुठलं पीक काढायचं आहे, कुठलं पीक वाढवायचं आहे, तर पुण्याचा ठेवा वाढवता येतो. सत्कर्म करून, सदाचाराने वागून, संतांनी सांगितलं त्याप्रमाणे विधी ते पाळितं असं करत करत पुण्याचा ठेवा आपल्याला नक्कीच वाढवता येतो. पण तो आपण वाढवतो का? किंवा तो वाढवण्याच्या आड काय काय येतं? तर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि सामर्थ्य या गोष्टींसाठी जेव्हा आपण हे कर्म करतो, सत्कर्म करतो की दृश्य जगतातलंच काहीतरी हवं आहे, ह्याच्यासाठी जेव्हा हे कर्म केले जातात त्यावेळेला त्या ठिकाणी ते पुण्यात्मक दिसत असलं तरी सुद्धा त्यातून जे फळ आम्हाला मिळतं ते फार फार तर स्वर्ग, आणि तेही बिनचूक केलं तर. पौरोहित्य करणारा बसलेले आहे तिथे. अगदी बिनचूक जर ते झाले तर स्वर्गप्राप्तीपर्यंत आम्ही फार तर जाऊ शकतो. पण ते एवढं प्रयत्न करून, एवढे यज्ञ करून स्वर्गात गेलो, पण तिथं गेल्यावर सुद्धा काय होतं? भगवद्गीतेत सांगून ठेवलेलं आहे आपल्यासमोर, पुण्याचा साठा संपला की परत आपल्याला या मृत्यू लोकात यावं लागतं. बॅक टू पॅव्हिलियन, परत माघारी यावं लागतं. मुदत संपली, पुण्य संपलं की परत इथं यावं लागतं. मग इथं येतानाच असं कर्म करावं की परत इकडं तिकडं जायचं कामच पडलं नाही पाहिजे. कुठलं येतंय? मग त्याला शुद्ध पुण्य असं म्हणतात. आणि असं शुद्ध पुण्य जे आहे ते गाठी बांधण्याचं काम या नरदेहातच फक्त होऊ शकतं. मग निष्काम भावनेने कर्म आणि उपासना जर आम्ही करत राहिलो तर त्याचं फळ म्हणून चित्त शुद्ध होतं, चित्त शांत होतं, आणि शुद्ध आणि शांत झालेल्या चित्तामध्ये राम कोण आहे ते कळतं, त्याचं माझं नातं काय आहे ते कळतं, त्याच्याशी ऐक्य कसं पावायचं हेही त्या शुद्ध पुण्यातून कळतं. एवढ्या गोष्टी त्या शुद्ध पुण्यामध्ये आहे. मग जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा, की त्याचं मोजमाप करू नका, वया भरवू नका, काही करू नका, पण सतत त्याच्या अनुसंधानात राहा. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. संसारात राहून काय करा? तर हा पुण्य ठेवा जमवायचा प्रयत्न करा. पण तो कशासाठी? काही मिळवण्यासाठी म्हणून नव्हे, तर भगवंताची भेट होण्यासाठी म्हणून. आणि तसं आम्ही करतो का हे परत काय आहे तर आपण आपलं तपासायचं आहे. आता दुसरं आपल्या समोर आहे की हे जे कामनायुक्त यज्ञ आमच्याकडनं होतात त्याचं कारण नेमकं काय आहे? तर समर्थ मनाच्या श्लोकात सहजपणे छान सांगतात, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे. जिथं कामना जास्ती आहेत, भोगवासना जास्ती आहेत, तिथं मिळवण्याची खटपट जास्ती आहे. ते मिळवत असताना देवालाही वेठीस धरतो हो माणूस. त्यांनी जे दिलेलं आहे माझ्या प्रारब्धाप्रमाणे ते मला कमी वाटतं आणि म्हणून ते अधिक प्राप्त व्हावं म्हणून माझ्या सगळ्या या उठाठेवी चाललेल्या असतात. पण तो कमी आम्हाला कधी देईल का हो? ज्याला जेवढं सांभाळण्याची बुद्धी आहे, क्षमता आहे, तेवढं तो प्रत्येकाला देतो. आणि असं तो आम्हाला देत असताना सुद्धा आम्हाला मात्र त्यांनी दिलेलं कमी वाटतं आणि म्हणून एक नाही दो चार दिला दे म्हणून हे यज्ञ उपासना आमच्या चाललेल्या असतात. सगळ्या उपासना आमच्या त्याच्यासाठी चाललेल्या असतात. पण त्याच्याऐवजी
जर भगवंताचं नाम फक्त त्याला प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून मी घेत असेल तर ते जे शुद्ध पुण्य आहे त्या शुद्ध पुण्याच्या जोरावर त्याचं माझं ऐक्य व्हायला वेळ लागत नाही. म्हणून स्वार्थबुद्धी, काम विचार किंवा भोगवासना या सर्व गोष्टीपासून स्वतःच्या चित्ताची सोडवणूक करून घेतल्याशिवाय दर्जेदार नामसाधना तुम्हाला आम्हाला करता येणार नाही. गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन एकीने ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्या प्रवचनात गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं होतं 13 कोटी नामजप केला की रामाची भेट होते. मग तिने ते ऐकलं, मनावर घेतलं, 13 कोटी तिचा जप पूर्ण झाला, पण रामरायाची भेट झाली नाही. म्हणून महाराजांकडे गेली आणि महाराजांना सांगितलं तिने की तुम्ही सांगितल्याप्रमाणे एवढा जप केला पण रामाची भेट झाली नाही. ते म्हणे, हे बघ माझ्याजवळ ते वही खातं आहे, तू जो केलेला जप आहे त्याचा व्यय कशासाठी केलास हे तू बघितलेलं नाही आहेस. हे बघ म्हणे माझ्याजवळ सगळं त्याची नोंद ठेवलेली आहे. पहिला काही हजार काही कोटी तुझा जो जप झालेला आहे त्यावेळेला तुझ्या मनामध्ये ते नाम घेत असताना मिस्टरांची अडलेली बढती, त्यातला अडथळा दूर व्हावा आणि त्यांना ती बढती मिळावी असा विचार होता. म्हणून तेवढं नाम त्याच्यासाठी खर्ची पडलेलं आहे. त्याच्या पुढचा काही जप जो आहे, काही नामसाधना त्याच्या पुढची जी आहे ती घेताना तुझ्या मनात होतं की मुलगी पहिल्यांदाच प्रेग्नंट आहे, तिला काय झालं पाहिजे. सगळ्यांना उत्तर पाठ आहे. म्हणून तो जप तुझा झाला. नातवंड तुझे 10वी 12वीला गेल्यानंतर त्यांना किती टक्के पाहिजे असं तुझ्या मनात होतं. त्यांचं करिअर व्हावं, चांगलं व्हावं, मग त्यांना एवढे मिळाले पाहिजेत म्हणून काही तो जप तू वापरलेला आहे. आणि उर्वरित जो जप आहे त्याच्यामध्ये सुद्धा मला राम भेटावा असं तुझ्या मनात नाहीच आहे. तर तुझ्या मनामध्ये काय आहे, कॅन्सरनी नको, पॅरालिसिसनी नको. काका म्हणतात हल्लीचे हिरण्यकश्यपू, असं मरण नको, तसं मरण नको, हे नको, ते नको, शेवटपर्यंत कोणाच्याही अधीन होऊन राहायला नको, असेच विचार फक्त मनात. ते राम भेटीचा काही संकल्पच नाहीये तिथं. काल विचार झाला की नाम घेताना संकल्प करा, कशासाठी मी घेणार आहे, भगवंताशी ऐक्य होण्यासाठी मला फक्त नाम घ्यायचं आहे, ह्याच्या पलीकडे माझ्या मनात दुसरा विचार असता कामा नये. ह्या पद्धतीने जर नाम घेतलं तर ते दर्जेदार होणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये राम भेटीचं कुठं संकल्पच नाही तर त्याची भेट तुला कशी होणार आहे. आपणच आपलं नाम घेत असताना आपल्याला परत काय आहे, तपासणे. सदैव स्वतःला तपासणे ही एक मोठी साधना आहे. दुसऱ्यांना तपासण्यामध्ये इतका वेळ जातो आमचा की स्वतःला तपासणं आमचं राहूनच जातं. परमार्थात आलो तरी असंच होतं. माझीच फजिती सांगते तुम्हाला. अगदी पत्रद्वारा दासबोध अभ्यासाच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली आणि ती सुरुवात केली. दासबोध समर्थांचं वाङ्मय इतकं मनाला भावलं की एका चातुर्मासामध्ये ठरवून टाकलं की दासबोधा व्यतिरिक्त दुसरं कुठलंही वर्तमानपत्र वाचायचं नाही, ललित वाङ्मय वाचायचं नाही, दिवाळी अंक वाचायचे नाही, काही करायचं नाही. फक्त दासबोध आणि त्यातल्या समासांचा अर्थ एवढंच वाचायचं आहे. ते सगळं वाचता 3 गुणांचे समास आले आणि मला इतका आनंद वाटला ते वाचताना. किती छान आहे म्हणलं हे समर्थांचं निरीक्षण, किती छान पद्धतीने त्यांनी 3 गुणांचं वर्णन केलेलं आहे. पण ह्या 3 गुणांचं वर्णन मला तपासण्यासाठी त्यांनी दिलेलं आहे हे लक्षात नव्हतं, कारण संत संगत नव्हती. आणि मग जो समोर माणूस येईल तो तमोगुणी आहे का रजोगुणी आहे असं मी तपासत निघाले. परमार्थामध्ये आमची फजिती कशी होते ह्या पद्धतीने. इथं स्वतःला तपासण्यासाठी हे वाङ्मय आहे हे आमच्या लक्षात राहत नाही आणि दुसऱ्याला तपासण्याच्या नादामध्ये स्वतःची साधना सगळी बुडून जाते. हो, करताना तो दिसतोय, दासबोध वाचतोय, अर्थ वाचतोय, पण तपासतो कोणाला. मग माझ्यामध्ये कशी सुधारणा होणार आहे. मग अशा चुका आमच्याकडनं होऊ नयेत म्हणून संत आम्हाला सातत्याने सावध करत असतात आणि ती सावध करण्याचं काम, आम्हाला जागृत ठेवण्याचं काम जे आहे ते त्यांच्या प्रवचन कीर्तनाच्या द्वारे ते करत असतात, ग्रंथाच्या द्वारे ते करत असतात. आणि म्हणून त्यामध्ये आवड उत्पन्न करून राहणे ह्याला साधना असे म्हणतात. पारायण करत राहतो यात काही वाद नाही, पण ते पारायण करून गेल्यानंतर सुद्धा फजितीला काही पारावार नसतो आमच्या.
परत डॉक्टर काकांना आवाहन करते, त्यांच्याशिवाय प्रवचनच पूर्ण होत नाही माझी, काय करणार आता. काका म्हणे 108 पारायणे एका भगिनीने केल्यानंतर आता त्याची मोठी सांगता करायला पाहिजे, आणि त्याचं फारच महत्त्व आहे. कशासाठी? की लोकांना दाखवता येतं ना मी एवढे पारायण केले, एवढे पारायण वगैरे केले. 108 पारायण, 108 कपल बोलवले जेवायला, मेहूण 108 मेहूण जेवायला बोलवले. त्यात काका म्हणतात मला आणि काकूला पण बोलवलं होतं. आता ते जेवणं वगैरे सगळा कार्यक्रम झाला, सगळं झालं, आणि नंतर आम्ही दोघं जण बाहेर निघाल्यावर लक्षात आलं की एक वस्तू काहीतरी त्या घरात आपली राहिली, चष्मा तरी राहिला असेल, मोबाईल तरी राहिला असेल, आणि म्हणून परत त्या घरी जाण्याची वेळ आली. लक्षात आल्यावर घरी जायच्या आधी की नाही आपण आता कुठं गेलं पाहिजे, ती वस्तू तर आणली पाहिजे, कारण सारखी त्याची गरज असते. आणि म्हणून मी त्या घरी परत गेलो तर दार बाहेर आतून बंद होतं आणि आतून कडाक्याचं भांडण चाललेलं होतं. मग 108 पारायणाचा हा परिणाम असावा का? 108 पारायणाचा हा परिणाम असावा का? कसा पाहिजे? निर्गुण ब्रह्म ते अंतरी बिंबले, हा त्याचा परिणाम पाहिजे. पण हे काहीच समजून घेतलेलं नसेल तर आमची जी फजिती आहे, खूप केल्यासारखं दिसतं पण काहीच झालेलं नसतं. ह्याला माणसाने केलेली साधना असं म्हणतात. आम्ही केलेली साधना जी आहे ती ह्या पद्धतीची असते. मग असा गोंधळ आमच्या ठिकाणी होऊ नये म्हणून काय करायचं आहे? त्या सगळ्या खाणाखुणा ज्या आहेत, थांबा, पहा, जा. काका म्हणतात त्या 3 पाट्या सारख्या दिसतात, पण जे चालक, गाडीचे चालक थांबत नाही, पाहत नाही, तसेच पुढे जातात, ते ॲक्सिडेंटच्या सामोरे जातात. तसं तुमचं आमचं होतं. संत सांगतात पण त्या संतांच्या सांगण्यावर आम्ही थांबत नाही, पाहत नाही, आणि परत मनाला येईल तसं वागत राहतो. आणि असं केल्यामुळे देहे बुद्धीचे नाना धोके, त्याच्यासमोर आम्हाला जावं लागतं. मग असं काही चुका होऊ नयेत म्हणून भगवंताचं नाम प्रभाते म्हणी. कुठली वेळ सांगितलेली आहे? सकाळी उठून घ्या. आता सकाळी उठून घ्या असं सांगण्याचं कारण काय आहे? आता पूर्वीच्या काळी पहा, 6 ते 6:30 अभंगाचा कार्यक्रम रेडिओवर, ट्रान्झिस्टरवर आपण ऐकत होतो. आता म्हणजे CD लावून, कॅसेट लावून, मोबाईलवर पण आपण ते गाणे सगळे ऐकतो. पण आधीच माहिती असलेले गाणे असे सतत ऐकणे आणि आपल्या आवडीचं एखादं गाणं पहाटे उठून कानावर पडणं, ह्यात फरक आहे की नाही? एकदम आवडीचं गाणं आपल्याला त्या अभंगाच्या ह्याच्यामध्ये ऐकायला मिळालं, तर असं सकाळी ऐकलेलं जे गाणं आहे, जे आपल्याला अत्यंत भावलेलं आहे, आवडलेलं आहे, ते गाणं दिवसभर आपण गुणगुणत राहतो. आता आपल्याही नकळत हे गुणगुणत राहतो की नाही? तसं अत्यंत आवडीने प्रभाते म्हणी. पण मंदाताई म्हणतात प्रभाते म्हणी चाप पाणी नाही, चहा पाणी आमचं सुरू होतं. चाप पाणी म्हणजे रामचंद्र. मग प्रभाते म्हणी रामचिंतित जावा असं समर्थांनी सांगितलं. आम्हाला तो श्लोक पाठ आहे, पण प्रभाते म्हणी उठल्या उठल्या पहिली आठवण आमची कशाची आहे? चहा पाणी. पुढे जाऊन त्या म्हणतात डॉक्टरांनी सांगितलं सकाळी उठून 1 बिस्किट खात जा. सगळे मनापासून पाळतात. चहा सोबत 1 बिस्किट खात जा असं सांगितलं तर सगळे मनापासून ते पाळतात. पण समर्थांनी सांगितलं सकाळी उठल्या उठल्या राम नाम घ्या, ते मात्र आमच्यासाठी पाळणं होत नाही. अशा काहीतरी चुका ज्या आहेत, संतांच्या वाङ्मयाकडे, त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करणं हे पारमार्थिकदृष्ट्या महापाप आहे. आणि ह्या पापातून आम्हाला सुटका करून घ्यायची असेल तर काय करायचं? त्यांनी सांगितलं ते ऐकायचं. आता थोडं रामरक्षेकडे वळूयात आपण. रामरक्षेमध्ये एक श्लोक आलेला आहे, भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. एकाच श्लोकामध्ये 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. 3 in 1 असा हा श्लोक आहे. 3 फळं आपल्यासमोर ठेवलेले आहेत. एक आहे भवबीजाचं, म्हणजे भवबीज जे आहे, जे वासना बीज आहे, ते भाजून निघतं रामनामामुळे. आता पंढरपूरला ज्या वेळेला यात्रेला जातात, वारीला जातात लोक, तेव्हा तिथून लाह्याचा प्रसाद आणणं हे एक त्या ठिकाणी असतं आणि तो प्रसाद आणायचा आणि सगळ्यांना वाटायचा.
आता लाह्या म्हणजे भाजलेलं बीज आहे. ज्वारीचं भाजलेलं बीज म्हणजे लाही आहे. ती लाही जमिनीत जर पेरली तर त्याच्यापासून परत दुसरं काही कणीस येतं का हो? म्हणजे त्याच्यावरून काय लक्षात घ्यायचं? भाजलेल्या बीजातून परत काही उगवत नाही. तसं भगवंताचं नाम घेता घेता वासना बीज जर भाजलं गेलेलं असेल, जळून गेलेलं असेल, तर पुनरपी जननम पुनरपी मरणम होणार नाही. मग तुमचं आमचं तसं होतंय का? परत काय करा? स्वतःला तपासा. प्रवचन करायला तपासू नका, मी सुटका करून घेते माझी. स्वतःला तपासा. या ठिकाणी स्वतःला तपासणं जास्ती महत्वाचं आहे. आणि असं तपासत जायचं आपल्याला की आता वासना बीज जळतंय का? किती प्रकारच्या वासना आहे. एक खूप छान 1 तासाचा प्रवचनाचा विषय आहे, ते इतकं काही आपण पाहणार नाही. पण देह वासना, शास्त्र वासना, काम वासना, विषय वासना, अशा कितीतरी वासना ज्या आहेत त्या वासना आमच्या चित्तामध्ये असतात, कळत सुद्धा नाहीत आम्हाला की इतकं त्या वासनेने आमचं चित्त जे आहे ते हे व्यापून टाकलेलं आहे. पाक व्याप्त काश्मीर, तसं वासना व्याप्त बुद्धी अशी आमची झालेली आहे. वासना व्याप्त बुद्धीने कितीही नाम घेतलं तरी सुद्धा ते दर्जेदार होणार नाही. मग त्याच्यासाठी आधी ज्याने ते व्याप्त झालेलं आहे ते आधी बाजूला करावं लागेल की नाही? वासनेपासून बाजूला झालं पाहिजे. छान रोज करुणाष्टक म्हणतो, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. छान पाठ आहे, माहिती आहे, पण वासनेपासून माझी सुटका करून घेतली पाहिजे. हे कोण मनावर घेतं? कोण त्याच्यावर काही कार्य करतं? समजून घेतो का आपण? मग एक सांगितलं, भर्जनम भव बीजानाम, की वासनेचं बीज जे आहे ते जाळून टाकण्याचं काम या रामनामामध्ये दर्जेदार पद्धतीने रामनाम घेतलेलं असेल तर ते वासनेचं बीज जे आहे ते पूर्णपणे जळून जातं आणि जन्ममरणाच्या चक्रातून तुम्ही आम्ही सुटतो. म्हणजे अजन्मा असणाऱ्या ब्रह्मरूप रामाचं माझं मला स्मरण होतं आणि मी अजन्मा आहे हे एकदा चित्तावर पूर्ण ठसलं की मग मरणाची भीती सुद्धा राहत नाही. दुसरं, अर्जनम सुख संपदाम. संपदा म्हणलं की आम्हाला फक्त ती संपत्तीच दिसते हो, बाकीचं काही दिसतच नाही. आता किती प्रकारची संपदा आहे? एक शारीरिक संपदा आहे, एक बौद्धिक संपदा आहे, दुसरी धनसंपदा आहे, तिसरी गुणसंपदा आहे, विचार संपदा आहे. यातली कुठली संपदा जास्तीत जास्त मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे? आम्हाला वाटतं सर्व सुख धनसंपदा मिळवली की मिळतात. अजिबात नाही. धनसंपदा पुष्कळ आहे, पण गुणसंपदा नसेल, विचार संपदा नसेल, शरीर संपदा नसेल तर त्या धनसंपदेचा काहीच उपयोग नसतो. मग रामनामाच्या साह्याने गुणसंपदा जी आहे ती जास्तीत जास्त कमावण्याचा तुमचा आमचा प्रयत्न पाहिजे. आणि म्हणून समर्थ आम्हाला छान सांगतात, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, नुसतं नाम घेऊ नका तर त्याचं गुण घ्या. फार छान पद्धतीने समर्थ मांडणी करतात. रामासी इतुकेची मागावे की मी रामाची व्हावे. किती छान आहे ना, की रामासी इतुकेची मागावे की मी रामाची व्हावे. आता राम व्हावं म्हणजे कौसल्या दशरथ यांच्या पोटी जन्माला यावं, अयोध्येला जन्माला यावं, दाशरथी राम व्हावा असं आहे का? आपल्या परिवारातली एक साधक, एक खूप जणांकडे कसं आई वडील अनुग्रहित असल्यामुळे डॉक्टर काका अनेक वर्ष जायचे आणि त्यांची मुलं लहान लहान असायचे. म्हणजे आमचे पण मुलं त्यामध्ये आहेत. तर असेच एकाच्या घरी जाणारी मुलगी लहानपणापासून काकांना पाहत होती. आता तिने पण काकांचा अनुग्रह घेतलेला आहे, शिबिरात वगैरे सुद्धा नेहमी येते जाते. एकदा मला म्हणे, मावशी किती मजा असते म्हणे, लहानपणी काका घरी यायचे ना, त्यांचं ते उंची, दिसणं, वागणं, बोलणं पाहून असं ठरवलेलं होतं म्हणे मी की मी काकाच होणार, काकांसारखीच होणार. पण जशी मोठी व्हायला लागले तसं काका होणं किती अवघड आहे ते लक्षात येतं म्हणे. फार फार तो दोरीवरच्या उड्या मारून उंची तेवढी वाढवू शकेल शरीराची, विद्या संपन्न होऊन डॉक्टर होऊ शकेल, पण पुढचं काकासारखं होणं हे किती अवघड आहे.
तसंच इकडं आपल्या समोर आहे की मी रामाची व्हावे असं समर्थ सांगतात की रामाला एवढंच मागा की मी रामच होईल आणि मला रामच कर. रामच कर म्हणजे काय आहे? कुठल्याही स्थितीमध्ये ज्याच्या अंतःकरणाचं समाधान बिघडत नाही त्याला राम असं म्हणतात. मला रामच कर म्हणजे काय कर? सुखदुःखे समेकृत्वा ह्या पद्धतीचं जी अंतःकरणाची ठेवण असते ना, त्या पद्धतीची जी गुणसंपदा आहे त्या रामाजवळ, जी दैवी गुणसंपदा आहे ती दैवी गुणसंपदाच मला तुझ्याकडून ती प्राप्त होऊ दे. रामाला काय मागावं हे सुद्धा संत आम्हाला शिकवतात. आम्ही काय मागतो आणि आम्ही काय मागावं हे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन कोण करतात? तर संतच करतात. मग समर्थांनी त्या पद्धतीने तुमच्या आमच्यासमोर करून ठेवलं. मग सुखसंपदा म्हणजे खरी सुखरूप मी कुठल्या संपदेने होणार आहे सांगा बरं? 3-4 संपदा आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत. गुणसंपदा, दैवी गुणसंपदा अंगी बांधल्याशिवाय मी खरी सुखरूप होऊ शकेल का? होऊ शकणार नाही. मग मला सुखरूपता प्राप्त करून घ्यायची असेल तर दैवी गुणसंपदा माझ्या ठिकाणी आणण्याचा मला प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. ही नामसाधना आहे. लक्षात घ्या, ज्याचं नाम घेतो त्याच्याजवळ असलेली गुणसंपदा जी आहे त्या गुणसंपदेचा विचार करून त्यातले काही गुण का होईना पण माझ्याजवळ आणण्याचा प्रयत्न करणे ही त्या रामाच्या नामसाधनेची एक पद्धत आहे. पण हे आमच्या लक्षात येतं का? नाम घ्यायला पाहिजे, उच्चारण केलं पाहिजे, आम्ही उच्चारण करतो, पण गुणसंपदा जी आहे ती मात्र रामाच्या जवळ, आमची आमच्याजवळ. मग ह्या पद्धतीच्या साधनेने काय होतं? राम गाभाऱ्यात मागणारा आवारात आणि कायमचा तसाच. गाभाऱ्यात प्रवेशच होत नाही गुणसंपदा नसेल तर. या पद्धतीचं सगळं चुकीचं काहीतरी होत राहतं. पुढे म्हटलेलं आहे तर्जनम यमदूतानाम. हे बोट जे आहे ना ते नेहमी दुसऱ्याला दाखवण्यासाठी असतं. विषय होऊन गेलेला आहे आपला. मग आता जो रामभक्त आहे, दर्जेदार नामसाधना करणारा आहे, त्याला कळी काळाची सुद्धा भीती वाटत नाही. तिथं यमदेवांची काय भीती वाटणार आहे? यमदेव त्यांना घ्यायला येतात त्यावेळेला ते कुरकुर करत नाहीत. थोडं थांब, मला आत्ता नेऊ नको असंही म्हणत नाही. ते त्याला सांगतात नेऊन तू काय नेणार आहेस? तुला सूक्ष्म शरीर नेण्यासाठीच तू आलेला आहेस ना. पण ते सूक्ष्म शरीर जे आहे ते रामामध्ये केव्हाच विलीन करून टाकलेला आहे. हा देह जो आहे तो आता खाली पडणार आहे. जो लिंगदेह न्यायला तू आलेला आहे तो लिंगदेह शिल्लकच राहिलेला नाही. त्यामुळे तू मला नेऊ शकणार नाहीस, कारण माझ्या गुरुदेवांनी मला सांगितलेलं आहे तू आत्मा आहेस आणि त्या आत्म्याला देहच नाही. मग देह जाओ अथवा राहो, या देहाचा माझा काही संबंधच नाही. असतानाही नव्हता आणि आता तो पडताना दिसतो तेव्हाही नाहीये. कधीच संबंध नाही. चुकीने मी समजलो होतो, भ्रमाने मी समजत होतो की मी देह आहे. पण माझ्या श्रीगुरूंनी सांगितल्यानुसार साधना केल्यानंतर मी देह नसून देहाच्या आतलं चैतन्य आहे. तो चैतन्य रूप राम हेच माझं स्वरूप आहे हे मला कळल्यामुळे हे यमा तू मला आता नेऊ शकणार नाहीस. आणि हे सांगण्याचं सामर्थ्य कोणाच्या अंतःकरणात येतं? तर राम रामेति गर्जनम. कोल्हा कुई कुई करतो आणि सिंह गर्जना करतो. मग रामनाम कुई कुई करत घ्यायचं नाही. घाबरून, निराशेपोटी, भीतीपोटी, भिवून असं ते रामनाम घ्यायचं नाही. तर सिंह जसा आत्मविश्वासाने गर्जना करतो, जंगलाचा राजाच आहे ना तो, आणि त्याची गर्जना झाली की सगळेच जण भयभीत होऊन निघून जातात. तसं रामाची गर्जना म्हणजे घोषपूर्वक परावाणीपासून 4 वाणीतून नाम कसं घ्यायचं ते आपण पाहिलं. या पद्धतीचा तो विकास करत करत अखंड रामनाम जर आमच्या अंगोपांगी भिनलेलं असेल तर त्या गर्जनेमुळे काय होतं? समर्थाची या सेवका वक्र आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. कुठलीही वासना, कुठलीही कामना त्याला स्पर्श करू शकत नाही. त्याला दुसरा कोणीच भीत नाही. म्हणजे तो खूप धनदांडगा झालेला आहे, तब्येतीने खूप जिममध्ये जाऊन आलेला आहे म्हणून सगळे घाबरतात असं नाही. त्या ठिकाणी
तर कुठल्या कामनेचा स्पर्श नाही, वासनेचा स्पर्श नाही, मृत्यूचं भय नाही. मृत्यूच्या भयाला महाभय असं म्हणतात. आणि ज्याच्या चित्तातून हे महाभय गेलेलं आहे, म्हणजे मोठ्या शत्रूला ज्यांनी पळवून लावलेलं आहे, तिथे बाकीचे छोटे छोटे शत्रू काय करणार आहेत? ते तर आधीच गेलेले असले पाहिजेत. एवढं त्या रामनामामध्ये शक्ती आहे. आता पुढचं एक बघूयात आपण 10 मिनिटामध्ये आणि थांबूया. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. रामनामाने काय होतं? न कळे ते कळो, येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या. न दिसे ते दिसो, येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या. न बोलो ते बोलो, येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या. न भेटे ते भेटो, येईल आपण, करिता चिंतन विठोबाचे. अलभ्य तो लाभ, होईल अपार, नाम निरंतर म्हणता वाचे. किती गोष्टी सांगितल्या, किती फळ पाहतोय आपण. ते फळ आपल्याला प्राप्त करायचं आहे. मग आता आणि अनुभव असाच असतो की आम्हाला दासबोध आधी खरोखरीच काही कळत नव्हता. किती पारायणं केले, पण डॉक्टर काकांचा अनुग्रह घेतला, त्यांचे प्रवचनं ऐकले, शास्त्राचे अर्थ कळायला लागले, शब्दांचे अर्थ कळायला लागले, आणि आता मला दासबोध माझ्याशी बोलायला लागला. काका म्हणतात हे सगळं अनुभव आपण आपले घेऊन पाहिजे आहे. न कळे ते कळो. आधी बरोबर काहीच कळत नव्हतं यातलं मला. जीव म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, याचा माझा संबंध काय आहे, काही कळत नव्हतं. पण ते आता कळायला लागलेलं आहे. पण केव्हा? 22 वर्षानंतर. लक्षात ठेवायचं, 22 वर्ष त्यात राहावं लागतं असं सांगितलेलं आहे. आणि जे उशिरा या प्रांतात आलेले आहेत त्यांनी 22 तास यात राहावं, 2 तास बाकीच्या गोष्टी करा. त्यांच्यासाठी आता काय आहे, त्यांनी हे प्रमाण बदलून टाकायचं की उशिरा या क्षेत्रात आलेली आहे, आता 22 वर्ष पुढे राहील की नाही कोणाला माहिती. मग आता काय करायचं, 24 तासातले 22 तास ह्याच्यात राहण्याचा प्रयत्न करायचा. असं ते प्रमाण जे आहे गणिताचं ना, ते आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे बदलून टाकायचं की मुख्यत्वानी काय आणि गौणत्वानी काय करायचं आहे. न दिसे ते दिसो, येईल उगले. आता न दिसे ते म्हणजे प्रत्यक्षात ज्याचं दर्शन होत नाही, जे नामरूपातीत आहे असं जे परब्रह्म आहे, त्या परब्रह्माचं दर्शन घ्यायचं म्हणजे नेमकं काय, ते नामाचं महात्म्याने तुम्हाला आम्हाला कळेल. निर्गुण निराकार आहे होतो, आणि तो निर्गुण निराकार असणारा हे सगळं ऐकतो बरं का आम्ही, पण तरी ध्यानाला बसलं की आकार दिसत नाही म्हणून चिडतो. आकार दिसत नाही म्हणून आम्हाला काय वाटतं की आम्हाला ध्यान जमत नाहीये. पण समर्थही आपल्याला आत्मारामामध्ये सांगतात की ध्यानाला बसला आणि काहीतरी दिसलं आणि म्हणून त्याला देखणीयासी मिठी घालू जाता सगळं सुटेल, तुझी ध्यान साधनाच संपेल तिथं. आता माहिती झालं ना त्या परमेश्वराचं कसं आहे, तो नामरूपातीत आहे. मग ध्यानाला बसल्यानंतर काहीतरी आकार समोरच आला पाहिजे असा आग्रह कशाला पाहिजे मला. बरं, जर नामध्यान मनापासून करत असेल मी, तर ते करता करता त्याची इच्छा असेल तर तो कोणाच्या रूपामध्ये माझ्यासाठी आलेला आहे ते नामरूप तो ध्यानात आम्हाला दाखवून देतो. पण त्याच्यासाठी एकाग्र चित्ताने ते घेतलं पाहिजे. दाशरथी रामाचं काही एकच रूप आहे का त्या ईश्वराचं? अनेक रूप, बहुरूपी, बहुगुणी, बहुता काळांचा, अशी ती आरती आहे समर्थांनी आत्मारामाची केलेली. खरं तर तो निर्गुण आहे, पण जेवढे तुम्हाला इथं गुण दिसतात ना ते सगळे त्याच्या सत्तेवर आहे. तो अरूप आहे, पण जेवढे रूप तुम्हाला दिसतात ना त्या सगळ्या रूपामध्ये तोच आहे. या पद्धतीचे जे सुरुवातीला ऐकताना विरोधाभासातले विचार जे आपल्याला वाटतात ना, ते हळूहळू सातत्याने यात राहत गेल्यावर आणि ऐकत गेल्यावर त्या अंतःकरणाला कळायला लागतात. मग ज्याचं 5 ज्ञानेंद्रियांनी प्रत्यक्ष दर्शन मी घेऊ शकत नाही असं जे स्वसंवेद्य आत्मरूप आहे ते जाणण्याची जी काही युक्ती आहे ती नाम घेता घेता अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर माझ्या आतमध्येच हळूहळू मला उलगडत जाते. दर्शन शब्दाचे 2 अर्थ आहेत, एक चर्मचक्षुनी दिसणं आणि दुसरं अंतःकरणाला बोध होणं. ह्याला सुद्धा दर्शन असंच म्हणतात. मग आता निर्गुण निराकाराचं दर्शन म्हणजे ते चर्मचक्षुनी होणारं आहे का बोध होणारं आहे? कळलं असं झालं, क्लिक झालं की ते झालेलं.
ह्या पद्धतीने न कळे ते कळो, जे दिसत नाही ते आता मला दिसायला लागेल. पुढे म्हटलेलं आहे अलभ्य तो लाभ होईल अपार. अलभ्य लाभ म्हणजे कधी कल्पना आपण करू शकत नाही हो त्याची. तो लाभ म्हणजे काय आहे. आता हे निर्गुणाच्या बाबतीत पाहिलं तसं सगुण दर्शन केनोपनिषदामध्ये आपल्यासमोर आहे की वीज चमकल्यासारखं ते यक्ष दर्शन त्याला झालं, पण त्याचा ठसा अंतःकरणावर इतका उमटतो की नंतर बाकीचं हे दृश्य जगतामध्ये कितीही विलोभनीय वस्तू समोर येऊ देत, पण त्या दर्शनाचं सुंदर पाहिलेलं जे काही रूप आहे सगुण साक्षात्काराचं साकाराचं, त्या अंतःकरणावर त्याचा इतका प्रभाव असतो की या मोह दुनियेमधून आम्ही सुटूनच जातो. मग अखंड त्याच्याकडे लक्ष जे आहे ते त्या ठिकाणी आम्हाला लावण्याची तिथं पूर्णपणे या नामसाधनेने प्रेरणा जी आहे ती तुम्हाला आम्हाला मिळून जाते. तुकाराम महाराज म्हणतात हे नाम भगवंतानी कशासाठी दिलं. आपण पाहिलं की नाम म्हणजे नेमकं काय आहे, ते भगवंतानी कशासाठी तयार केलेलं आहे. तिथेही ते म्हणतात तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे. या संसारामध्ये खूप हे सगळे सामान्य जीव आसक्त होऊन पडलेले आहेत आणि आसक्ती हे दुःखाचं मूळ आहे. दुःख कोणाला नको आहे, पण आसक्तीची चित्तातली आहे ती काढता येत नाही. मग त्या आसक्तीतून ह्यांना दूर करण्यासाठी भगवंतानी स्वतःचं नाम जे आहे ते त्यांनी आपल्यासमोर ठेवून दिलेलं आहे. मग नाम घेता घेता त्याचं फळ म्हणजे संसाराची आसक्ती कमी होणे, हे या नामसाधनेचं फळ आहे. परत मुद्दा येतो आपल्यासमोर, नाम घेता घेता ती आसक्ती माझी कमी होत आहे का, हे कोणी कोणाला तपासायचं, तर मीच मला. ह्या पद्धतीने इथं आपल्यासमोर आहे. आणि पुढे तरतील नामे विठोबाच्या, विठोबाच्या नामाने हे सगळे तरुण जाऊ शकतात. मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम, अशी जी शक्ती आहे ना, ती शक्ती सगळी आम्हाला या परमेश्वराच्या एका नामातून प्राप्त होऊ शकते. फक्त ते नाम जे आहे ते दर्जेदार पद्धतीने, मोकळ्या मनाने, अत्यंत विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने आणि तो भगवंत आहेच ह्या निश्चयाने जेव्हा आम्ही घेऊ तेव्हा सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. या पद्धतीने आपल्याला ती नामसाधना